नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत 6 इंचाची बाही। तर छातीचं माप आहे 32 इंच, दंडगेर आहे 11 इंच। अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि खूप इझी तुम्हाला सुद्धा बाही कटिंग करता येईल आणि ही बाही तुमच्या ब्लाऊजला एकदम परफेक्ट बसेल ह्याची फुल गॅरंटी। तर पहिल्यांदा बघा, आता बाही आहे आपली, बाही आहे 6 इंच। तर 6 इंचामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे, ठीक आहे। 1 इंच ॲड केल्याच्या नंतर आपली छाती आहे, छातीचं माप आहे 32। तर 32ला 4ने भागाकार करायचं, ठीक आहे। तर 32ने 4ने भागाकार केलं की आपलं 8 इंच आपलं माप येतं। तर ह्याच्यानंतर इथे 8 इंचावरती मार्क करायचं। 8 इंचावरती मार्क केल्याच्या नंतर इथून अशी सरळ बॉक्स, उंची बाहीची उंची आणि आपली ही रुंदी। तर इथे पूर्ण आपला परत एकदा सांगते, बाहीची उंची जी आहे ती आहे 6 इंच। 6 इंचामध्ये आपण 1 इंच ॲड करणार आहोत, ठीक आहे। म्हणजे आपले आहे 7 इंच आणि इथून जे माप आहे छातीचा चौथा भाग म्हणजे 8 इंच। नंतर आपण घेणार आहोत बाहीचं कॅफ हाईट। आता आपली जी आहे ती बाही आहे आपली 6 इंच। 6.5च्या नंतर जी बाहीचं माप येतं तेव्हा कॅफ हाईट 3.5 घ्यायचं आणि त्याच्या आतमध्ये जर असेल 5 इंच असेल, 5 इंच असेल तर 2.5 इंच, 6 इंच आहे तर आपण 3 इंचावरती इथं कॅफ हाईट घेणार आहोत। म्हणजे आपल्या जे बाहीची उंची असते त्यावर डिपेंडेड असतं की आपण बाहीची कॅफ हाईट किती घेणार आहोत, ठीक आहे। आता इथे मी 3 इंचावरती मार्क करते। नंतर इथे थोडंसं क्रॉसमध्ये 2 इंचावरती, थोडंसं क्रॉसमध्ये 2 इंचावरती ही बाही कटिंग आहे ना। मी तुम्हाला कुठेच फॉर्म्युला नाही किंवा कोणत्या स्केलचा वापर नाही, फक्त हाताने तुम्हाला शेप देण्याचं फक्त प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। पण ही बाही खूप चांगल्या पद्धतीमध्ये बसते तुमच्या ब्लाऊजला। तर इथे बघा, इथे असं क्रॉसमध्ये 2 इंचावरती मी मार्क केले। इथे वरती आहे ना, इथे वरती 1 इंचावरती आणि ह्याला असा कर्व शेप द्यायचा, ठीक आहे। आता कर्व शेप द्यायला तुम्हाला ह्या गोष्टीची खूप जास्त प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। जर तुम्ही प्रॅक्टिस केली, तुम्ही सतत प्रॅक्टिस जर केली तर तुम्हाला बाही कटिंग प्रॉपर येणार आहे, ठीक आहे। आता ह्यानंतर ह्याचं हे पूर्ण मोजून घ्यायचं इथपर्यंत किती येते आपला कर्व। तर येते आपला, इथे येते 6.5 आणि पाव इंचावरती येते, ठीक आहे। त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही पकडा 7 इंचावरती, ठीक आहे। 7 इंचावरती समजा आपण पकडला असं कर्वमध्ये, तर ह्याचा अर्धा भाग आपण करायचा। अर्धा भाग केल्याच्या नंतर इथून आपला 3.5 वरती मार्क येतो। तर 3.5 मध्ये अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं, अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आणि अशा पद्धतीने याला सुद्धा असं शेप द्यायचा। ही आपले आहे बाहेरली बाजू आणि ही आहे आपली आतली बाजू, ठीक आहे। ह्याच्यानंतर दंडगेर, तर दंडगेर आपला आहे 11 इंच। तर 11 इंचाचा आपण अर्धा करणार आहोत। तर 11 इंचाचा अर्धा किती, 5.5 इंच, ठीक आहे। आता ह्याला अशा पद्धतीचं इथे आपले 2 इंचावरती हे करून घ्यायचं। अशा पद्धतीची ही आहे आपली 6 इंचाची बाही। अशाच पद्धतीने ज्या काही बाही आपल्या असणार आहेत त्या अशाच पद्धतीने जर तुम्ही कट केलात तर तुमची बाही फटकन पण होणार आहे आणि ब्लाऊजला बसणार सुद्धा आहे। फक्त तुम्हाला त्या गोष्टीची प्रॅक्टिस खूप जास्त करायची आहे। तुम्ही सतत त्याची प्रॅक्टिस जर केली तर तुम्हाला सुद्धा बाही कटिंग प्रॉपरली येणार आहे। अशा पद्धतीची ही आहे आपली 6 इंचाची बाही। तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हालाही टेलरिंगच्या रिलेटेड व्हिडिओ जे काही येतील ते तुमच्यापर्यंत पोचले जातील। तर धन्यवाद।